माझं नाव दत्ता आहे. मी एक दारोडा आहे. आज काय दारू दिली नाही मित्रांनो. आज खरंच भारी वाटतंय मित्रांनो की मी आज दारू नाही. तिथं आजचं रोजचं प्रतिबिंब पण आहे मित्रांनो. मी एक चमत्कार आहे आणि खरंय परमेश्वर एक कुठं ना तरी आपल्याला चमत्कार देतो मित्रांनो. माझ्या आयुष्यामध्ये मला असं वाटलं नव्हतं की मी दारूपासून दूर राहू शकतो, नव्हतं वाटलं मित्रांनो. पण आज मी अल्कोहोलिक अॅनॉनिमसचा खूप आभारी आहे आणि बांधवान की मी दारूपासून दूर राहू शकतो फक्त आजचा दिवस. खरंय मित्रांनो, मी ज्यावेळेस दारू प्यायचो ना मित्रांनो त्यावेळेस कधी विचारामध्ये आलं नाही मला कंटिन्यू दारू प्यावं लागेल माझ्या आयुष्यामध्ये. आणि पित होतो मित्रांनो दारू मला मजा देत होती, कारण की तो माझा पहिलाच घोट होता. मी त्याच्यावरती जास्त घ्यायचो नाही, त्यामुळे मग ती आनंद देत होती. आणि बाकीचं वातावरण खूप काय चांगलं होतं माझ्या अवतीभोवती. आणि जिथं काम करायचो ना मित्रांनो तिथं सगळे गावाले होते, त्याच्यामुळे मला असं वाटलं नव्हतं की मी एकटा पडलोय कुठंतरी. नाही मित्रांनो, पण चांगलं वाटायचं नाही का, कुठंतरी चांगल्या कामाला लागलोय, चांगली सुरुवात चांगली झाली की बाबा मी गावाकडनं खेड्यागावातनं मी शहरामध्ये आलोय नाही का. माझं 10वी झालं, मी 10वी नापास झालो, आलतो मित्रांनो. पण मित्रांनो पुण्याला कसं आलो मित्रांनो, त्याच्या आधी एक मॅटर झाला मित्रांनो. मी 10वी नापास झाल्यानंतर मग करायचं काय हा प्रश्न होता. तर गावामध्ये आमच्या भाच्याचं दुकान होतं टेप रिपेअरिंग करायचं. तर मी आणि माझा मित्र सुरेश दोघं गावात जायचो आणि बसायचो आणि त्याच्यापाशी बसायचो. तर काय झालं की एक गावातलाच व्यक्ती आला की त्याचा आयसी उडाला होता आणि त्याचं टेप नीट करून घेऊन गेला तो. आणि ते घरी जाऊन त्याच्यात फुल लाईट आल्यामुळे तो आयसी उडाला आणि तो परत आला त्याच्याकडे आणि त्याला तो बोलायला लागला, धमकी द्यायला लागला. आणि ते आम्हाला दोघाला ते सहन झालं नाही मित्रांनो की बाबा आमच्या भाषेला असं का बोलतो की लाईट हे तो उडणारच आहे जास्त आल्यानंतर. आणि ते मान्य झालं नाही मित्रांनो. त्याने एक वीट फेकून मारली आणि आमच्या मित्राच्या घासून गेले गालाच्या मित्रांनो. आणि ते राग सहन झाला नाही मित्रांनो. आणि तिथंच त्याला मारला आणि शेजारीच हॉस्पिटल होतं बापकर हॉस्पिटल, तिथं लगेच ॲडमिट केलं त्याला. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मित्रांनो मला गावातनं बाहेर जावं लागलं आणि इकडं पुण्यात यावं लागलं. त्याच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांनो तो अनुभव मला आठवतोय. म्हणजे मित्रांनो परमेश्वर काय काय आपल्या आयुष्यामध्ये घडवलं ना मित्रांनो. आणि कुठं चांगलं जर व्हायचं असेल तर कुठं पाठवतो ना मित्रांनो, की त्याची योजना असते मित्रांनो. माझ्या हातात काही नाही मित्रांनो, माझ्या हातात काय फक्त मला कृती करणे. आणि मी ती कृती कुठली गोष्ट करत नव्हतो मित्रांनो. मी फक्त माझ्या मनाने करायचो. मला जे आवडते ना मी तेच करायचो. मला वाटलं ना आता मला जेवण करायचं तर मी जेवणच करायचो. मला असं वाटलं ना आता याला मारायचं यालाच मारायचो. असं म्हणजे माझ्या मनाप्रमाणे मी करायचो मित्रांनो. मी कधी कोणाचं ऐकत नसायचो, कोणाच्या म्हणण्याप्रमाणे मी कधी केलं नाही मित्रांनो. कुठले घरचे जरी सांगत असेल की बाबा हे चुकीचं आहे मित्रांनो, हे नाही केलं पाहिजे, पण नाही मित्रांनो मला जे करायचं मी तेच करायचं. मला कुठं लग्नाला जायचं म्हणलं ना मित्रांनो मी ते हट्ट धरायचो नाही का, की मला जायचंच मित्रांनो. मग शाळेमधली ती परीक्षा असेल तरी मित्रांनो ते सोडून जाण्याचा माझा निर्णय असायचा आणि मी तो जाण्याचा प्रयत्न करायचो. म्हणजे इतका हट्टीपणा माझ्या मनामध्ये होता. आणि कालांतराने मित्रांनो आलो पुण्याला. कामाचं व्यवस्थित होतं मित्रांनो, कारण की नवीन होतं, त्यामुळं असं काय वाटलं नव्हतं की बाबा सगळे गावाले असल्यामुळे मिळून काम करायचं ते नाही का, एक उत्साह वाढत गेला. आणि तिथं 1 ते डिसेंबर किंवा गटर अमावस्येला दारू असायची. व जे पेणार आहे त्यांनाच प्यायचं. पण मित्रांनो काही कालानंतर मित्रांनी मला बिअरमध्ये 1 कप दिला मित्रांनो. पण ते आता प्यायचं कसा की बाबा मी ते थम्सअप सुद्धा नव्हतं पेत मित्रांनो. आणि तो मित्रांनो पहिला घोट मित्रांनो त्याचा मला आनंद दिला मित्रांनो. तो आनंद मग माझ्या मनामध्ये बसला मित्रांनो. कुठली गोष्ट करताना मित्रांनो, म्हणजे मी कुठल्या बाबतीत म्हणा, मी जरी कुठं एखादी गोष्ट खायला गेलो तर मला ती आवडलं तर मी परत तिथं जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मला कुठं एखादी गोष्ट पाहण्यासाठी आवडलं तर मी परत तिथं जाण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की जेव्हा जी माझ्या मनाला जी गोष्ट आवडते ना मी ती परत करण्याची नाही का माझी मनस्थिती तयार होती. तो आनंद दिला मित्रांनो. मी डोक्यात हाणून तो कप केला मित्रांनो आणि मला तो आनंद दिला. आणि नंतर मित्रांनो मग मी तो आनंद घेण्यासाठी की काही जण जायचे बाहेर प्यायला नाही का सुट्टीच्या दिवशी. आणि मग मी त्यांच्याबरोबर जायला लागलो की बाबा मला एक थोडा तरी ग्लास बिअरचं देतील. आणि तो मी घ्यायला लागलो. मला तो आनंद भेटायला लागला आणि मी त्यांच्याबरोबर जायला लागलो मित्रांनो. आणि कालांतराने मित्रांनो माझ्या हातामध्ये मी स्वतः घेऊन बिअर प्यायला लागलो आणि चालू झाले माझ्या आयुष्यात. कारण की मला कोणी बळाने पाजलं नाही मित्रांनो. मी माझ्या हातानेच तो ग्लास उचलला आणि मीच प्याला मित्रांनो. कारण की दारू माझ्यापाशी नाही आली, मी दारूपाशी गेलेलो आहे. आणि काही कालानंतर मित्रांनो ती बिअर थांबून मग क्वार्टरवरती आलो. असं का तर बिअरला जास्त पैसे लागायचे, मग क्वार्टरला कमी पैसे पण जास्त नशा व्हायचे मित्रांनो. मग ही गोष्ट मी घ्यायला लागलो आणि रोज संध्याकाळी दारू प्यायचो.
माझ्या आयुष्यामध्ये रोज संध्याकाळी दारू यायला लागली, कारण की मला पेमेंट पण येत होतं आणि दारू प्यायला लागलो मित्रांनो. पण ह्याचा परिणाम मित्रांनो त्यावेळेस घरच्याला झाला नाही, कारण की मी संध्याकाळी प्यायचो, नाही मेलं तरी काय वाटत नव्हतं. आणि काही कालानंतर मित्रांनो माझं 2009ला लग्न झालं आणि त्याच्यानंतर मित्रांनो माझा मद्यपास वाढत गेला. का वाढत गेला की मी एकदम फ्रीडम झालो मित्रांनो. मला घरचे जाणार, मी जेवणार आणि कामाला जाणार. मला वाटलं की ह्याच्यातच सुखी आहे, नाही का. काम करायचं आणि आपलं खायचं फक्त बस. आणि मित्रांनो त्याच्यामध्ये मला हे समजलं नाही की बाबा मला कुटुंबाचं बी काहीतरी पाहायला पाहिजे, नाही का. बाबा त्यांच्या काय अपेक्षा आहेत, मी फक्त माझ्याच अपेक्षा घेऊन बसलो की मला काय पाहिजे. आणि खरं आहे मित्रांनो, जे मानसिकता बिघडते ना मित्रांनो, की म्हणतो ना मनाला लागलेला आजारी सांगतात, की माझी मानसिकता खूप बिघडली होती, की मी फक्त एकच विचार करायचो की मला आज कसं मला दारू पिता येईल आणि आज माझी कशी मला माझ्या माझ्या मनाला कसं बरं वाटेल अशा हिशोबाने मला काय करता येईल, ह्या गोष्टीच मी करायचो. कामाबाबतीत पण मित्रांनो जे काम असेल, समजा मला कुठं बाहेर जायचं असेल तर मी ते काम सोडून सुद्धा मी बाहेर जायचो मित्रांनो. म्हणजे मी असं नाही का इतरांना मी असं सोडून जायचो मित्रांनो, की माझ्या इच्छेलाच मी मान द्यायचो. आणि अशा गोष्टी घडत गेल्या मित्रांनो. कालांतराने मित्रांनो 2010-11ला मला वाटते जे मी ज्या कंपनीत कामाला होतो त्या कंपनीचा सगळा कारोबार माझ्या हातामध्ये दिला. जे काय आणायचं काय नाही सगळं आलं. मग माझ्या खिशात पैसे आले मित्रांनो, कंपनीचे पैसे आले. मग काय करायचं, मग कंपनीचे पैसे आल्यानंतर मग मित्रांनो मनात विचार आला दारू प्यायचे, तर खिशात पैसे येतं दारू प्यायचं. पण मित्रांनो हे मला समजलं नाही की माझं हे चुकीचं चाललंय, हे मला समजलंच नाही की एखाद्याने आपल्यावरती विश्वास दिलाय आणि बाबा त्याचं आपण कसं पालन केलं पाहिजे मित्रांनो, तिथं आज समज नाही का. मग ते मित्रांनो ते माझ्या लक्षात नाही आलं मित्रांनो. पण कधी मला ते बोलले नाही की बाबा तू पैसे का खर्च केले आणि कुठंच काय केले, जाऊ दे म्हणले, झाले तर जाऊ दे झाले. पण मित्रांनो काम मात्र मित्रांनो करायचो मी मित्रांनो. कामाबाबतीत म्हणजे कामच करायचो मित्रांनो. कामाला लागलो की कामच करायचो, नाहीतर मग काहीच नाही मित्रांनो. म्हणजे अशी माझी परिस्थिती. पण मित्रांनो कालांतराने अशी वेळ झाली की दारू प्यायला लागली ना की मग पूर्णपणे पोटभर दारू प्यायची, एक खांबा दारू. आणि मग विचार आला ना आता गोव्याला जायचं तर गोव्यालाच जायचं मित्रांनो. हाय त्या परिस्थितीनुसार तसंच निघायचं. मग पाठीमागं काय होतंय काय नाही हे कुठलाही विचार न करता जायचो. कसिनोत जायचो, कसिनो खेळायचो, पैसे हारायचो, जे काय व्हायचं ते सगळं होऊन परत रिटर्न यायचं मित्रांनो. आणि ते निस्तारायला भरपूर वेळ लागायचा मित्रांनो. परत अनेक खड्डे उकरून ठेवले. मी सांगितलं होतं की आता खड्डे परत खांदायचे नाही, जे आहे तेच मिटवायला बघायचं. पण मित्रांनो हे काय समजत नव्हतं मित्रांनो की बाबा मी काय करतोय माझ्या आयुष्यामध्ये, मी किती खड्डे उकरतोय मित्रांनो. सगळेच खड्डे झाले मित्रांनो माझ्या आयुष्यामध्ये. आणि माझी मानसिकता खूप ढासळत चालली होती मित्रांनो. विचारसरणी फार नाही का भयानक झाली की बाकीचे सांगायचे की बाबा तू आता दारू कमी, कारण की मी दारूच एवढा प्यायचो ना मित्रांनो की समोरचा पाहून हॅक व्हायचा की हा दारू पिऊन याला असं का होत नाही की बाबा हा जर लोळत नाही, जर कोणाला शिव्या बी देत नाही मित्रांनो. मी दारू पिऊन असं लय कोणाला शिव्या दिल्या नाही असं नाही का की किंवा झोपलो नाही. दारू पिऊन गाडी चालत गेलेलो आहे, गाडी चालत आलेलो आहे. आणि सचिन भाऊन आम्ही दोघंच एकत्र असायचो. दोघांनाच आम्हाला एन्जॉय करायला बरं वाटायचं. कुठं जाऊ आम्ही दोघंच असायचो मित्रांनो. ती परमेश्वरानेच काहीतरी केलं असेल आमच्या बाबतीत, काय माहिती नाही मित्रांनो. पण भारी वाटायचं मित्रांनो. पण एक अशी वेळ आली मित्रांनो की म्हणतात ना परमेश्वर काहीतरी वेळ आणि काळ मित्रांनो ती यावं लागते मित्रांनो आयुष्यामध्ये. आणि ती आली मित्रांनो. माणसाच्या हातातून एक एक जायला लागलं ना मित्रांनो, की म्हणतात ना की माझ्या हातातून काय गेलं मित्रांनो पहिल्यांदा तर माझे घरचे दूर जायला लागले माझे. म्हणजे कशामुळे, फक्त मी दारू पित होतो. दारू जर नाही पिलं ना मित्रांनो खूप सगळ्यांना बरं वाटायचं. पण दारू पिलं ना सगळ्यांना असं वाटायचं की हा आमच्यापासून काय आता दारू पिऊन लांब लांब मी पळायचो. मग त्याला ते बरं नाही वाटायचं. असं दूर दूर जायला लागलो मित्रांनो मी त्यांच्यापासून. आणि असं खूप काही त्रास झालेला आहे घरच्यांना की शेवटीच्या काळामध्ये पैसे खिशामध्ये राहायचे नाही, दारूतच जायचे मित्रांनो. काही इतर भानगड्या असायच्या. आणि त्या गोष्टी मित्रांनो सातत्याने होत होत्या माझ्या हातनं. घरामध्ये जर काही गोष्ट आणायची असेल तर मित्रांनो फक्त मी पहिला विचार करायचो की मला आजच्या दारूला पैसे आहेत का, नंतर बाकीचं मित्रांनो. आणि ह्या गोष्टी मित्रांनो होत गेल्या. कधी कधी मित्रांनो माझं शाळेमध्ये फी द्यायला सुद्धा पैसे नसायचे. मग तो शेवटचा तो निकाल आणायला त्यावेळेस पैसे भरायला लागायचे पूर्ण. तेव्हा तो निकाल हाती द्यायचा. त्यावेळेस मला आठवतंय की त्यावेळेस निकाल दिला होता, पैसे भरले नाही म्हणून मित्रांनो. आठवतंय मित्रांनो, त्याची आज जाणीव होते मित्रांनो. आज मित्रांनो
कुठल्या ज्या त्यावेळेस मुलगी कुठल्या शाळेमध्ये शिकते मित्रांनो, कुठल्या वर्गामध्ये हे मला माहितीच नाही मित्र. त्यांचं कार्यालय कुठे आहे, ऑफिस कुठे आहे, मुख्याध्यापकाचं ऑफिस कुठे आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. मी कधी जायचंच नाही मित्रांनो, मी आणि माझी दारू फक्त. आणि ह्याच्यातच भरकटलो होतो मित्रांनो. नातेसंबंध सगळे बिघडले होते. कधी मी कोणाकडे जात नव्हतो आवर्जून, नाते नाही का मावशीकडं काकाकडे भेटायला कधी नाही जायचो, कारण का मला दारू प्यायची असायची मित्रांनो. गावाकडे जरी गेलो ना मित्रांनो, मी माझे दारू आणि माझे मित्र. मी घरी जेवायला सुद्धा नसायचं गावाकडे गेल्यानंतर, कुठंतरी बाहेर जायचो, जेवण करून यायचो संध्याकाळचा उशिरा. आणि घरचे नाराज व्हायचे मित्रांनो, इतरांना सांगायचे की बाबा बघ त्याला सांगून दारू नको. मित्रांनो ह्या गोष्टी होत होत्या तरी मला का समजत नव्हतं, मी का दारू पित होतो मित्रांनो, नाही समजलं मला मित्रांनो. अजून सुद्धा मला समजत नाही की मी का दारू पित होतो, नाही समजत मित्रांनो. मी का इतरांना दुखवलंय, मी का घरच्यांना दुखवलंय, मी का माझ्या भावाला दुखवलं, मी का माझ्या मित्रांना दुखवलंय, असं का मी करत होतो इतरांबाबतीत, नाही मित्रांनो मला नाही समजलं. आणि खूप काय हरून गेलो होतो. आणि शेवटी सचिन भाऊ सांगून सांगून दमले होते, सगळे दमले होते. पण शेवटी सचिन भाऊनी आपल्या अल्कोहोलिक अनॅमिकमध्ये येण्याचं इथं आलते. आणि मग त्यांनी मला सांगितलं की अल्कोहोलिक अनॅमिकमध्ये येतो आणि माझे थांबले तुझे पण थांबवलं. तर खरंय मित्रांनो, तो परमेश्वरी एक हाक असते ना मित्रांनो, ते त्याला मी होय म्हटलं, फक्त नाही का जाऊ म्हटलं. आणि मग मला आता जायचं म्हणलं, नंतर मग 8 दिवस काय करायचं तर राहिलेले. 1 जानेवारीला जायचं म्हणलं तू, मग 8 दिवस मला दारू पाजावं लागेल भाऊ. रे मित्रांनो दारू पाजली भाऊ. आणि मनसोक्त दारू पेलो नाही का. काल 31 डिसेंबर होता मित्रांनो, 31 डिसेंबर 2021 खूप दारू पेलतो मित्रांनो त्या दिवशी संध्याकाळी. आणि तरी बाबाचा फोन आला संध्याकाळी, उद्या मिटिंगला जायचंय, लक्षात आहे का. आयला मी म्हणलोय आता खूप दारू पेलेलो आहे, तर नाही म्हणला, अरे नवीन वर्षाची सुरुवात चांगली होईल तुझी. आणि खरंय मित्रांनो, तो जो शब्द आहे ना कानात अजून माझ्या गुंगतोय की बाबा तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात चांगली होईल नवीन वर्षाची. आणि खरंय मित्रांनो, तो एक परमेश्वरीच हाक असू शकते मित्रांनो माझ्या ह्याच्यात. आणि मी ते घेतली मित्रांनो. मी म्हणलं ठीक आहे जाऊया. त्या बाबांनी परत सकाळी फोन केला वाटेत की बाबा उठलाच का. हा उठलोय. कात्रजला गेलो, मस्तपैकी चहा पेलो आणि एक सिगरेट दोघांनी ओढली मित्रांनो. आठवतंय मला ते, आठवतंय. आणि खरंय मित्रांनो, आणि गुड मॉर्निंगला गेलो मित्रांनो, मिटिंगला बसलो आणि माझं स्वागत केलं मित्रांनो. मला असं वाटलं की राव तिथं असं नाही का, मी दारू पिणारा माणूस आणि मला असं बोलून माझी दारू थांबल का, म्हणजे माझ्या मनामध्ये हा प्रश्न होता. पण हा काय म्हणला की तू येऊन बघ म्हणला, नाही का 7-8 दिवस मिटिंग कर, तुला जर नाही वाटलं तर बाहेर तुझे बार सगळं उघड आहे म्हणलं. मला हे आठवते. आणि गेलो मित्रांनो, बसलो मॉर्निंग मिटिंगला आणि माझं स्वागत केलं गेलं. प्रशांत भाऊनी त्यांचा अनुभव सांगितला होता. आणि खरं मित्रांनो ते रिअलाइज झालं मित्रांनो माझ्या आयुष्यात की बाबा हा माणूस थांबू शकतो तर मी का थांबू शकत नाही. मी तर त्याने फक्त प्रयत्न केले, मी पण प्रयत्न करणार. आणि तो दिवस माझ्या आयुष्यामध्ये आला मित्रांनो. मी एक चमत्कार आहे मित्रांनो. आणि खरंच आहे मित्रांनो की माझ्या आयुष्यामध्ये तो चमत्कार घडला मित्रांनो. आणि पहिली मिटिंग 1 जानेवारी 2022, तर आज 1 जानेवारी 2025 मित्रांनो 3 वर्ष दारूपासून दूर आहे मित्रांनो. हे परमेश्वर चमत्कार नाही तर काय मित्रांनो. आज मद्यमुक्त जीवन जगतोय मित्रांनो. तर कशामुळे मित्रांनो की तो एक सांगतात ना इथं 12वी पायरीचं काम मित्रांनो, की येणारा जो आपल्याला मेसेज देणारा माणूस तो परमेश्वर असतो मित्रांनो. आज त्याची जाणीव होती मला की मला ते मान्य कसं झालं मला माहिती नाही मित्रांनो, पण जो मला मेसेज दिला सचिन भाऊनी की मी त्याचे खूप आभारी आहे मित्रांनो मरेपर्यंत. कारण की मी माझ्या जीवनामध्ये कधी मित्रांनो दारू विना जगलो नाही मित्रांनो, पण आज जगलो मित्रांनो. नाहीतर मी कधीच मेलो असतो मित्रांनो. खरंय आज परमेश्वराचे खूप आभार मानायचे वाटते मित्रांनो की सकाळी आलो मित्रांनो, सकाळी उठलो, मुलाला शाळेत सोडलं, नाश्ता केला घरी आणि येऊन बसलो मित्रांनो. सचिन भाऊचा पहिला फोन आला, मला अभिनंदन केलं आणि मी आपली निकुटनींची मिटिंग जॉईन केली मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये मी माझ्या मित्राने मला व्हिडिओ कॉल केला. स्वामींच्या दर्शनाला गेलता मित्रांनो. मला स्वामींचं दर्शन तिने दाखवलं मित्र व्हिडिओ कॉलमध्ये. मला नव्हतं वाटलं मित्रांनो की माझ्या आयुष्यामध्ये मी हा दिवस पाहू शकेल. स्वामींचं दर्शन, मित्रांचं संगत आणि मी न पेता दारू पेता मी तुमच्यामध्ये बसल मित्रांनो. माझ्या आयुष्यामध्ये मी कधी असं ठरवलंच नव्हतं की मला हे दिवस पाहायला मिळतील. तर मित्रांनो आज हे दिवस मला पाहायला मिळाले तर तुमच्यामुळे मित्रांनो. नाहीतर आज घरामध्ये जे अस्तव्यस्तता जी झाली मित्रांनो दारू पिण्यामुळे ती खूप भयानक झाली असती मित्रांनो. मुलांना मित्रांनो ज्यावेळेस मी त्यांना
एक बिस्किटचा पुडा द्यायला पाहिजे होता, एक चॉकलेट द्यायला पाहिजे होतं, ते मला देता नाही आलं राव. मला त्यांना खेळायला घेऊन जायला पाहिजे होतं, ते नाही मला ते देता आलं त्यांना. मी ते दिवस हरून बसलो मित्रांनो. मला ते परत देता नाही येणार, मला ते दिवस परत माझ्या आयुष्यात येणार नाही. पण आज मी जे आहे ना, आज फक्त आजचा दिवस मित्रांनो, मी आजच्या दिवसासाठी मी त्याच्यासाठी काय करू शकतो ना, तर तेवढं करू शकतो मित्रांनो, फक्त आजच्या दिवसासाठी. कारण की उद्याचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये कसा येणार आहे, काय येणार आहे हे मला माहिती नाही. म्हणून सांगतात ना की हा जन्म पुन्हा पुन्हा नाही मित्र. मग ह्या जन्मात त्या दिवसामध्ये म्हणजे फक्त ह्या आजच्या दिवसामध्ये मला काय करता येईल मित्रांनो, जे माझ्या हातनं काय चुका झाल्यात, मी कोणाला काय बोललोय, मी कोणाला काय रागवलंय, मी कोणाला काय मारलंय नाही का, आणि कोणाला दुखवलंय मित्रांनो, हा त्यांची जाऊन मी स्वतः जाऊन त्याची माफी मागितली. ज्यांना बोललोय ना मी, भलं मी कोणाच्या माझे मैत्रीण असू दे, तिला सुद्धा मी त्याची माफी मागितली. मी तुला किती त्रास दिलेला आहे. आज माझ्या मित्रांना सुद्धा मी की बाबा तुला किती फोनवरती बोललेलो आहे, बाबा माझं चुकलं असं तर मला माफ कर. मित्रांनो आज त्यांना सुद्धा आनंद झाला. माफी मागायला गेलो होतो मित्रांनो, त्याला आनंद झाला. म्हणले तू माफी मागितलं नाही, तू दारूपासून दूर राहिला, हेच आम्हाला भारी वाटतंय मित्रांनो. ह्या गोष्टी मित्रांनो मला बोलण्याचा अधिकार कसं मला माझ्या मनातलं कसं आलं मित्रांनो, तर ह्या अल्कोहोलिक अनोनिमसचं मीटिंग करतोय म्हणून मला ह्या माफी मागायला जमली मित्रांनो, नाही तर नसती जमली मित्रांनो. मला असं कोणासमोर हात जोडणं कधी जमलं नाही मित्रांनो, नाही जमलं मला फक्त मोठेपणा मित्रांनो. मी काय करू शकतो आणि माझ्याकडे काय आहे मी दाखवायचं मित्रांनो. खिशात रुपया नसा नका, पण मी काही बी करू शकतो, मी असं दाखवायचं. पण आज मित्रांनो खरंच परमेश्वराचे आभार मनात एवढे कमी आहेत मित्रांनो. कारण की माझ्यासारखा बेवडा मित्रांनो आमच्या गावामध्ये मळ्यामध्ये ना, की आम्हाला दोघांना आहे ना म्हणायचे टँकर आहे टँक. आम्ही दोघंच गाडीत असायचो, गावामध्ये गेलो तरी दोघंच दारू प्यायचो, दोघंच फिरायचो. सगळे आमच्या घरचे त्यांच्या घरात सगळं माहिती की हे दोघं सगळे व्हायला गेले पूर्णपणे मित्रांनो. आज सगळे आमच्या फॅमिलीतले सगळे त्यांच्या घरचे आमच्या घरचे खूप आदराने आम्हाला जवळ करतात नाही का. आज विचारपूस करतात की बाबा तू कसा आहेस, बरं आहे बाबा, तुझ्यासारखं बाकीच्यांना बी जगता आलं पाहिजे, असं काहीतरी तुम्ही करताय हे त्यांना समजलंय. आणि हे पाहून त्यांना खूप आनंद होतोय की बाबा चला आमचा मुलगा काहीतरी करतोय इतरांसाठी. नाहीतर पहिला दारू पिऊनच इतरांना बिघडत होता. पण आज त्यांच्यातून चांगलं ऐकायला भेटते आणि समाजामध्ये जरा तिथं जाण्याची इच्छा व्हायला लागली की बाबा आता तरी जाऊन मिसळून नाही का त्यांच्यात राहावा. आणि खरंय मित्रांनो असं मिसळणं हे जमत नव्हतं. कुठं जर दारू असेल तरच तिथं जायचं, अशा कार्यक्रमाला याला जायचं नाही कुठं, कारण की तिथं दारू नसते मित्रांनो. माझा मग दारू प्यायला भेटायची. आता गावाला मित्रांनो 25 डिसेंबरला कार्यक्रम झाला, हनुमानाची बसवायची होती. तर त्यावेळेस सर्व आलते मित्रांनो मळ्यातले, जे बाहेरगावी कुठं असेल सगळे एकत्र झालते मित्रांनो. खूप छान बोलत होते मित्रांनो की बाबा म्हणले तुझा ते स्टेटस पाहून म्हणले तुझ्या संग बोलावं कसं उद्धट, असा प्रश्न झाला. आणि हे किंवा विके भाऊची मित्रांनो, कारण की विके भाऊ त्यावेळेस स्टेटसला रोज ठेवायचे. जर तो स्टेटस नाही दिसला तर त्याला फोन करायचो, का नाही टाकला, त्या आतुरतेने वाट बघायचो वाचायची मित्र. कारण की जो माणूस आपल्या रोजच्या नाही का रोजच्या दळणवळीत जो आपले स्टेटस ठेवतो ना मित्रांनो, त्यातून कोणाचं आयुष्य कधी सुधारत सांगू शकत नाही मित्रांनो. आणि म्हणतात ना की योग्य वेळ यावा लागते मित्रांनो आयुष्यामध्ये. जर आपल्या आयुष्यामध्ये जर बदल व्हायचा असेल ना, तर ती योग्य वेळ यावा लागते. त्यासाठी आधी संकट येतं मित्रांनो. त्या संकटाला खूप झेलावं लागतं मित्रांनो. खूप म्हणजे आपण नतमस्तक होऊपर्यंत मी ते झेलले मित्रांनो. आणि कसं झेलले मित्रांनो सांगू का, की अशी वेळ आली की आता मी संपणार आहे इथपर्यंत मी त्या लेवलमध्ये होतो. आणि खूप काही मित्रांनो नाही का असं म्हणतात ना की आरडून ओरडून जो आवाज येतो ना आपल्याला की आता पुढं विहीर आहे आणि मागे दरी आहे मित्रांनो, इथपर्यंत पोहोचलो होतो मित्रांनो. मला नव्हतं माहिती उद्याचा दिवस मला पाहिजे का नाही मित्रांनो. अशा परिस्थितीमध्ये बघ होतो. पण मित्रांनो हे अल्कोहोलिक अनोनिमस मित्रांनो हे परमेश्वरच आहे मित्रांनो. की जरी नाव जरी ऐकलं ना मित्रांनो अल्कोहोलिक अनोनिमस, तर सभासद जर असं म्हणलं ना कोणी, तर मित्रांनो तो देवच त्याच्यात दिसतो मला. कारण की माझ्यासारखा बेवडा कोणाचाही न मानणारा, कोणाचं न ऐकणारा आज त्या व्यक्तीचा ऐकतो, बांधवाचा ऐकतो मित्रांनो. आज मला कुठली जरी गोष्ट करायची असेल ना तर मी विचारतो मित्र, पहिले विचारत नव्हतो. आज माझ्या कामामध्ये सुद्धा मित्रांनो मला जर काय घ्यायचं म्हणलं ना तर मी विचारतो की बाबा ही गोष्ट करू का. आणि खरं आहे मित्रांनो त्यांचं ऐकलेलं ना खूप फायदा होतो मला त्याचा खूप फायदा झाला. मी त्यांचं ऐकत राहिलो आणि मी करत राहिलो मित्रांनो. आज खूप काही चांगलं चाललंय मित्रांनो. म्हणजे म्हणतात ना की बाबा जो वायाला गेलेला घरच्यांनी सोडलेला मित्रांनो आज तो परत आलाय मित्रांनो आपल्या घरट्यामध्ये.
आणि खरं आहे मित्रांनो, आज बायकोला काय वाटलं नाही बरं का, 3 वर्ष झाले दारूपासून दूर आहे, काय वाटलं त्याला नाही काय वाटणार मित्रांनो, कारण की त्यांनी ते भोगलंय मित्रांनो, भोगलं त्यांनी. आज फक्त मलाच दारूपासून दूर राहायचे आणि त्यासाठी मला काय काय करावं लागले, तर त्यांनी मला दारूपासून दूर राहण्यासाठी ते काय म्हणले, ते दारू प्यायचीच नसती. प्रथमतः ते म्हणले दारू प्यायचीच नसती, तुम्ही दारू कशाला दिली, तर ही वेळ आलीच नसती. आज कोण कुठं पुढे गेले मित्रांनो, पण नाही मित्रांनो, मी इथं म्हणलं ना संयम, समोरचा किती जरी क्रोधाने बोलला ना मित्रांनो, तर संयमाने मी त्याच्यापाशी जातो आणि शांत बसतो मित्रांनो, कारण की जर मी त्याचं ऐकलं तर माझं पुढं काहीतरी चांगलं होणार आहे. याचं मी मित्रांनो ठामपणे निर्णय घेतलेला आहे की लगेचच्या लगेच प्रत्युत्तर द्यायचं नाही मित्रांनो, आणि नाही देत मित्रांनो. पहिलं खूप मला नाही का अहंकार राग यायचा मित्रांनो, जे काही असं म्हणजे नाही का माझ्या सामानाबाबतीत कोणी काय बोललं की मी त्याला जाऊन चिडून मारायला जायचो मित्रांनो त्या व्यक्तीला, आणि त्याचं ते आता हे होते नाही का, म्हणजे की बाबा ज्यांना त्रास झाला ना मित्रांनो, त्यांना फोन करून मी माफी मागितली. आता ते रिअलाइज होते मित्रांनो, विनाकारण एखाद्याला त्रास देणे, विनाकारण एखाद्याला नाही का भेटाळणी करणे मित्रांनो, ह्या गोष्टी होत होत्या ना, तर त्याचा आज पश्चाताप होतोय मित्रांनो, की जोपर्यंत मी त्यांची माफी मागत नाही ना तोपर्यंत मला त्याचा त्रास होणार. आणि इथं सांगितलेलं आहे मित्रांनो की जे आहे ते बोलून टाक बिंदास. आणि मित्रांनो खरं इथं बोलण्याचा कार्यक्रम आहे, जोपर्यंत मी माझ्या मनातलं बोलत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत मला त्याचं उत्तर भेटणार. आणि त्यासाठी मी ना सातत्याने मित्रांनो मी बांधावामध्ये असतो, मला जे काही प्रश्न माझ्या मनामध्ये येतात त्याचे प्रश्न विचारत असतो मित्रांनो, आणि त्याचं मला उत्तर व्यवस्थितरित्या बांधव देतात मित्रांनो. आणि मित्रांनो आता 4थ्या पायरीवरती आहे ना मित्रांनो, की कसं लिहायचं काय लिहायचं मित्रांनो, बांधव खूप काय चांगल्या पद्धतीने सांगतात. आणि आता नवीन वर्षाची सुरुवात आहे मित्रांनो, तसं मी आता लिहिण्याचा प्रयत्न चालू करणार आहे. आता मी म्हणजे आजपासूनच लिहिण्याचा प्रयत्न चालू करणार आहे. इथं सांगतात ना फक्त आजचा दिवस, म्हणजे मला आताच ते करावं लागणार आहे मित्रांनो. माझ्या आयुष्यामध्ये जर मला बदल घडवायचा असेल तर मला कृती करावं लागणार आहे मित्रांनो. मला स्वतः ती मला करावं लागणार आहे, मला दुसऱ्याकडून नाही करून घ्यावं लागणार आहे, मला ते स्वतः करावं लागेल, तेव्हा ते माझ्या जीवनामध्ये काहीतरी फरक पडेल. हे सांगतात ना कृती विना श्रद्धा मृतावत मित्रांनो, मला कृती करणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण की मद्यपास हा आजार मला झालेला आहे, इतराला नाही. मला मद्यापासून दूर राहायचं तर मलाच हे सर्व काही करावं लागणार आहे माझ्या आयुष्यात. त्यामुळे मित्रांनो मी खूप ह्या गोष्टीतनं मद्यापासून दूर झालोय मित्रांनो. आणि आता ह्या 5 तारखेला मित्रांनो मला 2.5 वर्ष पूर्ण होते, मी निकोटीन पासून दूर आहे मित्रांनो. 5 तारखेला म्हणजे विचार करा, मला अल्कोहोलिक अनोनिमसनी खूप काय दिलं मित्रांनो, सांगावं तेवढं कमी आहे मित्रांनो. आणि तो पण मेसेज मित्रांनो सचिन भाऊनीच दिला. बघा ना देवाची कृपा काय असते मित्रांनो, देव देतच राहतो मित्रांनो, फक्त माझे हात कमी पडतात. मला कृती करणं गरजेचं आहे फक्त, नाही का. जो सांगतोय तो ऐकण्याचं मला आहे ना की देवाने बळ द्यावा, की बाबा तो समोरचा सांगतोय ते एकदम योग्य असतं, पण मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. मी कसं करू त्याचं त्याचं तो बोलतोय, मी त्याचं कसं ऐकू मित्रांनो, कारण की दारूने पूर्णपणे माझ्या मनामध्ये खूप आघात केलेला आहे मित्रांनो, मला ते मान्यच करून देत नाही मित्रांनो. आणि मित्रांनो आज त्याची जाणीव झाली मित्रांनो, की ह्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मित्रांनो की माझी मानसिकता व्यवस्थित होते मित्रांनो. मी ऐकायला लागतो मित्रांनो, तुमचं ऐकायला लागतो. मग ऐकल्यानंतर मित्रांनो माझ्यामध्ये बदल घडत गेला मित्रांनो, आणि आज खूप आनंदाने जीवन जगतोय मित्रांनो. इथं सांगतात की दारूशिवाय जीवन खूप सुंदर आहे मित्रांनो, आणि खरंच मित्रांनो ते दिवस मी आता अनुभवतोय मित्रांनो. आणि मला फक्त आजच्या दिवस दारूपासून दूर राहायचंय, त्यासाठी मी येत राहणार आहे. धन्यवाद मला बोलायला संधी दिली, तुमचा आभार, सर्वांचे आभार.